सन्माननीय व्यासपीठ आणि अशा या कार्यक्रमामध्ये दोन महत्त्वाच्या संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या समेत सहभागी होऊन एकत्र काम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. असोसिएशन ऑफ इंटिग्रेटेड ख्रिश्चन कॉर याचे प्रमुख बाळासाहेब साळवे आणि विशेषतः त्यांचे जे सहकारी आहेत ते पुणे विभागाचे असतील बाळासाहेब साळवे, अहमदनगर संगमनेर विभागाचे संजीव फाळके, औरंगाबाद विभागाचे चांद निरंजने, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते सदीक मोहम्मद शेख आणि अन्य सहकारी ज्यांनी आज एक राजकीय निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी व्हायचं. आमचे सहकारी आणि पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा आज या ठिकाणी होतो. याबरोबर मध्यंतरी संबंध देशामध्ये एक औत्सुक्य होतं एका राजकीय संघटनेच्या संबंधी. त्या संघटनेचं नाव भारत राष्ट्र समिती. हैदराबादचे मुख्यमंत्री त्यांनी ही संस्था स्थापन केली आणि याचं वैशिष्ट्य हे होतं की काळ्या आईची सेवा करणारा, शिवारात घाम घालणारा आणि सबंध देशाचा पोशिंदा जो शेतकरी वर्ग आहे त्याच्या हिताची जपणूक करण्याच्या मुद्देचा महत्त्वाचा कार्यक्रम भारत राष्ट्र समिती, त्यांचं नेतृत्व, त्यांचे सहकारी या सगळ्यांनी केलेलं असतं. जी काही धोरणं त्यांनी आखली, जी धोरणं जाहीर केली, त्यामुळं सबंध देशाचा तरुण वर्ग, विशेषतः शेतकरी वर्ग हा मोठ्या उत्सुकतेनं या कामाकडे बघत होता आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये कशाची अपेक्षा न करता सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे सहकारी, व्ही.जी. देशमुख असोत, विजय मोहिते असोत, श्रीमती जिया मगदूम असोत, नाना बच्चा असोत, हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आणि अन्य सहकारी या सगळ्यांनी निकाल घेतला की आता काही अडचणी आल्या पण काम चालू ठेवलं पाहिजे आणि ते काम चालू ठेवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पर्याय आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून त्यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी व्हायचा. मी पक्षाचा अध्यक्ष आमच्या सगळ्यांना सांगायचं की जे आज महाराष्ट्रामध्ये 288 समन्वय, 23,71,000 सदस्य
माझी खात्री आहे की कुठल्या नव्या संघटनेला एवढं सभासद कुठेही मिळणार नाहीत एवढं जबरदस्त काम या महाराष्ट्राच्या भारत राष्ट्र समिती याच्या सरकारने केलं. आता हे सगळे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. आम्हाला लोकांची जबाबदारी आहे. या सगळ्यांचं स्वागत नुसतं करून चालणार नाही. महाराष्ट्रात जे आपल्याला घडवायचे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सरासरी लोकांना जो न्याय आपल्याला द्यायचा आहे, महाराष्ट्राचा शेतकरी त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि सगळी कामं आपल्याला एकत्र बसून करायची आणि ते करण्याचा निर्णय आज भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र या दोघांना हातात हात घालून करायची. मी एवढंच सांगतो की आज राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष काही महत्त्वाच्या बैठकांच्यासाठी सध्या मुंबईमध्ये आहेत. 3-4 दिवसाच्या नंतर भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी यांचे पदाधिकारी माझ्यासह एकत्र बसतील आणि एकत्र काम करायचा निर्णय घेतील. प्रत्येकाच्यावर जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि आपण जीवाभावाचे सहकार्य या भावनेनं आपल्याला महाराष्ट्राचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी एकत्रितपणाने कष्ट करायचे. ते काम आपण लवकरच सुरू करू हा विश्वास हा या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि आणखी एक खात्री देतो, आजपासून तुम्ही आणि मी वेगळे नाही. तुम्ही आणि मी एका विचाराचे घटक आहेत आणि मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की तुम्हा सगळ्यांच्या हिताची, तुम्हा सगळ्यांच्या सन्मानाची, तुम्हा सगळ्यांच्या अधिकाराची जबाबदारी ही घेण्याचं काम माझ्याकडून होईल. आणि हा विश्वास मी आज तुम्हा सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. महाराष्ट्राची शान आम्हा जनतेचा